नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत की साडीला पिको फॉल कशा पद्धतीने करायचं. मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम चालू कराल ना, त्यावेळेस काय होईल की तुमच्याकडे ब्लाऊज टाकायला जर कस्टमर आले तर त्यांची पण साडी तुम्हाला पिको फॉल करून द्यावी लागेल. म्हणजे साडी आणि ब्लाऊज कस्टमरचं असं म्हणणं असतं की एकाच ठिकाणी सर्व कामे झाली पाहिजेत. मग त्यावेळेस आपल्याला साडीला पण पिको फॉल करता येणं गरजेचं आहे. कारण साडी आणि ब्लाऊज दोन्ही दिलं तर हे पण आपलं महत्त्वाचं काम आहे की साडीला फॉल पण कशा पद्धतीने लावायचा. आज मी तुम्हाला साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा हे पिको फॉलच्या मशीनवर मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. बघू शकता, ही साडी आहे, ह्याला आपल्याला फॉल लावायचा आहे आणि पिको करायचा आहे. आणि हा जो फॉल आहे ना, तुम्हाला शिलाईचं साहित्य ज्या दुकानात मिळते ना, तिथं तुम्हाला हा फॉल मिळून जाईल. यात हलकी भारी दोन क्वालिटी असतात, पण शक्यतो तुम्ही चांगल्या क्वालिटीचाच फॉल वापरा. कारण काय होतं, हलक्या क्वालिटीचा जर फॉल वापरला तर बरं एक दोन धुण्यामध्ये थोडासा खराब होण्याची शक्यता असते. तर हा फॉल मी आणल्यानंतर एक 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर तो मी वाळवून घेतला आणि नंतर मी छान अशी त्याला बघू शकता तुम्ही इस्त्री वगैरे अशी व्यवस्थित केलेली आहे, जेणेकरून तो फॉल कुठंही चुरगळलेला दिसू नये. यासाठी पूर्ण मी अशी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतरच फॉल लावून घ्या, कारण डायरेक्ट तुम्ही जर फॉल लावला तर काय होऊ शकतं, ह्यामध्ये खळ असती आणि मग ती खळ काय होती, त्या खळीमुळं आकसल्यासारखा होतो ज्यावेळेस तुम्ही पाण्यात साडी घालाल त्यावेळेस. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या नेहमी लक्षात ठेवा की अगोदर फॉल आणल्यानंतर तो 5 मिनिटं भिजवून ठेवा. मैत्रिणींनो, चला आता अगोदर पिको करून घेऊया आणि नंतर हा फॉल आपण साडीला लावूया. तर हे बघा, इकडून मी अशी लेवल व्यवस्थित केलेली आहे साडीची. आणि आता आपण ह्या साईडला जो बघू शकता, आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. एक साईडला जवळजवळ आता साड्यांना काहीतरी लेस गोट असंच असतं, त्यामुळे एकाच साईडला आपल्याला पिको करणं गरजेचं आहे. काही काही साड्यांना दोन साईडला असते, पण बऱ्यापैकी आता जे साड्या तयार मिळतात ना आपल्याला दुकानातून, त्या एकाच साईडला पिको करावं लागतं. तर आता ह्याला कसं पिको करायचं हे मी तुम्हाला आता दाखवते. तर चला करूया आपण सुरुवात. तर सुरुवातीला आहे ना, असा बारीकसा थोडासा फोल्ड करा. सुरुवातीला व्यवस्थित पिको येत नाही, मग ते डबल नंतर करा. पण एक बारीक फोल्ड करून व्यवस्थित हळूहळू. आणि पुढच्या साईडला जे आहे ना, साडी थोडीशी अशी ओढून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल, ते व्यवस्थित प्लेन आणि छान पिको येऊ शकते. गडबड अजिबात करू नका, हळूहळू शिस्तीत करा. बघू शकता तुम्ही साडीला कसा छान असा पिको झालेला आहे. किती व्यवस्थित एकसारखा असा रेखीव आलेला आहे, बघू शकता. असं येणं फार गरजेचं आहे. कुठंही सूत वगैरे निघता कामा नये, नाहीतर फिनिशिंग खूप खराब दिसतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही साडीला पिको करून घ्या. तर आता आपण फॉल लावून घेऊया. तर 10 इंच आपल्याला इथून, जिथून आपण पिको केलेला आहे ना, तिथून इकडच्या साईडला आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल, मी डार्क मार्किंग केलेलं आहे. आणि तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे. हे जे दिसते ना तुम्हाला, हे आतल्या साईडला फोल्ड केलाय, तो आत ढकलायचा. इथे जे आहे ना, सुरुवातीला तुम्हाला एक अर्धा इंच असा व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि इथून फॉल लावायला सुरुवात करा. आणि शिस्तीत व्यवस्थित फॉल वरती आणि खाली साडीचे काठ, आणि ते पण व्यवस्थित आलं पाहिजे. कारण
एकीकडे साडीची काठ आणि एकीकडे फॉल असं होता कामा नये. त्यामुळे व्यवस्थित जुळवून घेऊन मग फॉल लावायला सुरुवात करा. जिथं जाड येईल ना तिथं थोडंसं असं उचलून घ्या दाब, कारण तो पुढं सरकत नाही. थोडंसं उचलून घेऊन मग सुरुवात करा. आणि जाड आहे तिथं थोडंसं शिस्तीत करा, कारण सुई तुटायची दाट शक्यता असते. तर बघू शकता कसं छान पद्धतीने असा आपला फॉल लावला गेलेला आहे. पूर्ण तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा किती छान व्यवस्थित लावला गेलेला आहे. कुठंही कमी जास्त असं झालेलं नाहीये. दोन्हीही म्हणजे साडीचे काठ आणि फॉलचे काठ एकत्रित व्यवस्थित आलेला आहे. आणि कुठंही असं निसटून देऊ नका, नाहीतर काय काय वेळेस काय होतं, फॉल एका साईडला आणि साडीचे काठ एका साईडला असा प्रकार होतो. तर बघू शकता हा छान पद्धतीने आपला असा मशीनवरती फॉल लावून फिनिशिंग सहित झालेला आहे. तर आता आपण बघूया फॉलला टाके कशा पद्धतीने घालायचे. तर बघू शकता तुम्ही आता इथून साडीला आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्हाला लॉक करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी घेतलेला आहे हा 2 पदरी दोरा. ओताना 2 पदरी ओवा आणि 4 पदरी होतो, पण 4 पदरी घ्यायचं नाही, फक्त 2 पदरी दोरा घ्यायचा आहे. आणि इथं 2 वेळा असा टाका घालून घ्या, व्यवस्थित लॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून तो निसटू नये. जरी फॉल आपला जुना झाला, साडी जरी जुनी झाली, तर इथून फॉल निसटू नये यासाठी 2 वेळा घट्ट करून घ्या. आणि नंतर इथून असे एक एक म्हणजे जवळजवळ बघा तुम्हाला गहू असतो ना त्या आकाराचे तुम्हाला टाके घ्यायचे तिथे, म्हणजे जेणेकरून खालच्या साईडला तुम्हाला बारीक दिसला पाहिजे टाका आणि वरती तुमचा हा ब्रॉड टाका आला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही फॉल लावायला घेता ना त्यावेळेस जी सुई असते ना ती नाजूक घ्या, म्हणजे जेणेकरून लांब पाहिजे पण रुंदीला जी आहे ना ती एकदम बारीक पाहिजे, तर तुम्ही फॉल पटकन लावू शकाल. आणि जाड जर सुई घेतली ना तर काय होतं की फॉल लवकर लावल्या जात नाही आणि मोठे मोठे टाके येतात. त्यामुळे टाके व्यवस्थित आणि नाजूक येण्यासाठी नेहमी तुम्हाला सुई ही नाजूकच घ्यावी लागणार आहे. तर बघू शकता मी कशी पातळ अशी छान नाजूक सुई घेतलेली आहे. इथे आल्यावर पण तुम्ही इथे लॉक करून घ्या. व्यवस्थित जे टोक आहे ना, जे कॉर्नर तुम्हाला दिसते ना, तिथं पण तुम्हाला व्यवस्थित लॉक करून घेणं गरजेचं आहे. आणि परत इथून सुरुवात करा. अगदी हा फॉल 5 मिनिटात लावून होतो. जास्त आपल्याला वेळ फॉल लावायला लागत नाही. मशीनवर एक तुम्हाला 5 मिनिटं आणि फॉल लावायला एक 5 मिनिटं, 10 मिनिटामध्ये पूर्ण साडीला तुमचा फॉल लावून होतो. जास्त अवघड आणि जास्त किचकट पण हे काम नाहीये. अगदी तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही दिवसाला 10-10 सुद्धा 12-12 सुद्धा साड्या फॉल लावू शकता, पिको फॉल करू शकता. तुम्ही सुरुवाती पिको फॉल पासून जरी केली तरी खूप तुमचा फायदा आहे. त्यामुळे तुम्हाला इन्कम पण चालू होईल आणि ह्यात जास्त आपल्याला काही कसरत पण करावी लागत नाही. फॉल आणणे आणि मशीनवर नुसतं फॉल लावून टाके घालणे एवढंच आपलं काम असतं. त्यामुळे तुम्ही ह्या बिझनेस पासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा खूप छान आहे. इन्कम प्राप्त होईल घर बसल्या. तर नक्की याचा विचार करा मैत्रिणींनो तुम्ही. तर बघू शकता मी कसे व्यवस्थित असे टाके घातलेले आहे, तुम्हाला दिसतच असतील. इथे मी व्यवस्थित असं लॉक केलेलं आहे आणि इथून असं व्यवस्थित टाके घेतलेले आहेत. आणि इथून बघू शकता
आणि अशाच पद्धतीनं तुम्ही पूर्ण फॉलला टाके घालून घ्या. अशाच पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित असे येतील. आणि पाठीमागच्या साईडला पण बघू शकता, कुठंही तुम्हाला ब्रॉड असा टाका दिसत नाही. खूप नाजूक असे टाके दिसत आहेत. पाठीमागच्या साईडला जरा सुद्धा टाका दिसता कामा नये. अगदी बारीक बारीक टाके घाला, कारण ज्यावेळेस फॉल लावला आणि साडी ज्या कस्टमरने असतील ना, तर टाके दिसले तर तो खूप खराब दिसेल. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित असा फॉल लावून घ्या. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं तुम्हाला मी फॉल लावायला शिकवलेला आहे. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही साडीला फॉल लावाल तर अगदी परफेक्ट तुम्ही पिको फॉल करण्यामध्ये होणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.